तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज 1 मे म्हणजे आपला महाराष्ट्र दिन. सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सुट्टीचा दिवस आहे, म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया, छोटीशी ट्रेकिंग करूया. म्हणून आमच्या मावशीच्या गावाला आम्ही छोट्या जंगलामध्ये ट्रेकिंग करायला निघालो आहे. हे बघा, आमची सर्व छोटी कंपनी देखील आहे. तर पुढील प्रवास मला दाखवणारच आहे. आता आम्ही गावाच्या बाहेर म्हणजे इकडे जंगलामध्ये जायला सुरुवात केलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. पहा किती मस्त झाडी आहे इकडे. आता आम्ही पाहतो इकडे श्रवण आहे, दुर्वेश, ईश्वरी आणि हा आमचा मुख्य गायडन्स म्हणजेच अभंग. आज अभंग बोलत चला दादा आपण जंगलामध्ये थोडंसं ट्रेकिंग करूया. सुरुवातीला थोडंसं आम्ही आता तशी करवंद झाड आहे तिथेशी करवंद पिकलेत. इशू दाखव बघू. हे बघा, आता हे इथेशी पिकलेली करवंद मी खातो. खरं तर आम्ही खूप उशिरा निघालो, कारण आता आपण दुपारचे 11:30 वाजलेत. ऊन तळपलंय खूप, परंतु म्हटलं की ही संधी पुन्हा पुन्हा भेटत नाही आहे, तर काय हरकत नाही एक छोटीशी जंगल सफारी करायला, म्हणून आम्ही निघालो आहे. इथे थोडं विरळ विरळ आहे असं जंगल आहे. अतिशय शांत असं हे ठिकाण. अरे मित्रांनो, हे काय इथं आपण शांत ठिकाण पाहत पाहतो. हे पहा काय दिसतंय आपल्या इथेशी. हे आहेत वारूळ. जंगलामध्ये तुम्हाला हे अनेक ठिकाणी असे पाहायला मिळतात. हे आहेत मुंग्यांचे वारूळ इथेशी. तर असे तुम्हाला हे कुठे दिसले तर बिलकुल यांना हात लावायचं नाही, हस्तक्षेप करायचं नाही आहे, डिस्टर्ब करायचं नाही आहे. कारण कधी कधी म्हणतात की इथे साप देखील असू शकतो. तर फक्त पाहायचं आहे, कोणत्याही प्रकारे याला आपण डिस्टर्ब करायचं नाही आहे. तर इथे एक मोठं आंब्याचं झाड आहे. बघूया आपल्याला तिकडे काय आंबे वगैरे मिळत आहेत का. भाऊ तलवार दाखव तुझी. हे बघा, आमच्या दुर्वेशला तलवार भेटले इकडे जंगलामध्ये. तर मित्रांनो, हे आहे पळसाचं झाड. पाहू शकतो आपण एवढ्या उन्हात देखील, म्हणजे या गरमीच्या दिवसात देखील ही पानं आहेत ना, हिरवेगार पानं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच पानांचा आता आमचा श्रवण जो आहे ना, एक जुगाड करतोय. होतं की आपल्याला आता करवंद खुडायचे आहेत, आणि करवंद नेण्यासाठी आपण काही भांडं असं काय आणलेलं नाही आहे. त्याने एक शक्कल लढवले, तर होतो आपण की याचं एक द्रोण बनवूया, आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला जे मिळणारे करवंद वगैरे आहेत ते आपण त्यामध्ये जमा करूया. हे बघा, अशा प्रकारे त्याने मस्त द्रोण बनवलेलं आहे इथे. तर यांना इथेशी बऱ्यापैकी करवंद भेटले असं वाटतंय. बघू ईश्वरी, तुला काय भेटलं आहे का. अरे वा, परंतु हिला इथे कच्चे करवंद भेटलेत. दाखव व्यवस्थित. श्रवण तुला पाहू. अरे वा, श्रवणने बघा मस्तपैकी तशी पिकलेले करवंद असतात ना, ते जमा केलेत. हे बघा, घामाघूम झालाय, परंतु करवंद काढलेत त्याने. हे बघा, हे इकडे आता मात्र ना हे करवंद झाडच साफ करायला घेतलंय. आता वाटच पाहून की माझा द्रोण जो आहे ते कधी भरणार, आणि त्याला त्याचा मोठा भाऊ इकडेशी पुरेपूर मदत करतोय. एक एक फांदी त्याने इकडे सुद्धा साफ करायला घेतलंय. देशू त्याला. हे बघा करवंद किती मस्त पिकले तिथे. इथे आम्ही आता करवंदांची फांदी दिलेली आहे.
या काकाने मस्त इथं तोडली छोटीशी फांदी. हे पहा ते मस्त. आणि हा भाई तर इथे लई करवंद खुडून खायला पण लागला. अरे वा. तर मित्रांनो 1 तास जंगलात फिरलोय. ऊन खूप वाढलंय, त्यामुळे आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. तर बच्चे कंपनी आहे, कंटाळले उन्हात देखील फिरून चालून थकले. आता आमच्याकडचं पाणी देखील संपला, त्यामुळे आम्ही आता पुन्हा एकदा परतीच्या रस्त्याला लागलेलो आहोत. परंतु जेव्हा जेव्हा संधी भेटेल ना, तेव्हा तेव्हा अशी संधीचा लाभ घेता आला पाहिजे. हा बघा, याची एनर्जी अजून देखील आहे. निसर्गाच्या सानिध्यात जेवढं राहता येईल तेवढं नक्कीच मित्रांनो राहिलं पाहिजे आपण. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र.